असं म्हणतात, आषाढ तळावा, श्रावण वाफवावा आणि भाद्रपद भाजावा. पहिली रेसिपी श्रावणातली वाफवलेली पुरणाचे दिंड, की जी नागपंचमीला करतात. दिंड करण्यासाठी जी कणिक लागते त्याचं साहित्य: कणिक, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, तेल म्हणजे मोहन, मीठ आणि चिमूटभर सोडा. कणिक भिजवताना आधी तेल तापत ठेवूयात. कणिक, चिमूटभर मीठ, डाळीचं पीठ खुसखुशीतपणासाठी एकत्र करूया. चिमूटभर सोडा ह्यासाठी की दिंड जेव्हा आपण उकडायला ठेवतो तेव्हा कणिक छान फुलते. मोहन खुसखुशीतपणासाठी. कणिक भिजवणं महत्वाचं, जास्त घट्टही नाही पातळही नाही. आपण पुरीसाठी जशी भिजवतो कणिक तशी भिजवायची. साधारण अशी भिजवायची. कणिक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायची, म्हणजे मुरते आणि आपल्याला हवी तशी छान मऊ होते. कणिक मळून घेऊ. पुरणाची फ्रेश आणि लेटेस्ट रेसिपी लवकरच पोस्ट करणार आहे. पुरणाचा गोळा बरोबर मध्ये ठेवायचा, फोल्ड करायचं. इडली पात्रामध्ये पाणी, त्याच्यावर जाळी. मला कर्दळीची पानं मिळाली म्हणून मी ती वापरते. तुम्ही मलमलचं कापडही वापरू शकता. इडली पात्र गरम करायला ठेवूया. वाफवायला ठेवू. ही 2 पानं त्याच्यावर झाकूयात. 10 मिनिटं वाफवून घेऊ. वाफळलेले दिंड तयार. एन्जॉय.